माझ्या कामगार मित्रांनो, जेव्हा आपल्यावर काही संकट येते तेव्हा आपण एकच नारा देतो, कामगार एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद. हा नारा खरा करून दाखवण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आपला एक कामगार भाऊ, एक गरीब कामगार भाऊ धनधानग्यांविरुद्ध लढत आहे. आणि आता खऱ्या अर्थानं तुम्ही आपल्या कामगार भावाला विजयी केलं पाहिजे. तर असं झालं नाही ना भविष्यात, तर आपल्या कामगाराची एकजुटता दिसेल नाही. आणि आपल्यावर भविष्यात कोणतं संकट आलं आणि एखाद्या आपण राजकीय नेत्याकडे गेलो आपलं संकट घेऊन, तेव्हा तो राजकीय नेता हेच म्हणेल, अरे तुम्ही तुमच्या कामगाराचे नाही झाले तर माझे काय होणार. तेव्हा आमच्या काळजाले छिद्र पडल्याशिवाय राहणार नाही. अशी वेळ आमच्यावर येऊ नये. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला इतिहास रचायचा आहे. हिंगणा बुटीबोरी आणि MIDCतील कामगारांनी 2 लाख कामगार दाखवून द्यायचं की आम्ही आमच्या कामगाराच्या पाठीशी आहोत. आम्ही आमच्या कामगाराच्या विजयाचे शिल्पकार होणार. आम्ही इतिहास रचणार आणि भारताचा पहिला इतिहास रचला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत की कामगार पुढे आले आणि आपल्या एका कामगार भावाला, आपल्या एका कामगार मित्राला त्यांनी आमदार केलं. कारण कामगाराचे दुःख फक्त कामगारच जाणू शकतात. तेव्हाच आमचा खरा नारा कामगार एकता, कामगार एकता, कामगार एकता जिंदाबाद हा खरा होईल. चला, कामगार एकता जिंदाबाद हा नारा खरा होऊया. आपल्या कर्तृत्ववान कामगार भावाला निवडून आणूया. जय कर्मयोगी.